आणि आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। आरोपीनं ओलीस ठेवलेल्या 19 मुलांसोबत असलेल्या वृद्ध महिलेनं एनडीटीव्ही मराठीला प्रतिक्रिया देताना थरार सांगितलेला आहे। मंगल पाटणकर यांनी नेमकं काय म्हटलंय? सध्या त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूयात। मध्ये आम्हाला बसवून ठेवलं आणि मुलांना गाणी म्हणायला ती मुलगी घेत होती, काहीतरी टाइमपास करत होती आणि अर्धी मुलं वरती नेली। वरती नेल्यावर त्यांना त्या रूम मध्ये ठेवलं आणि मला पण थोड्या वेळाने पाठवलं वरती आणि म्हटले मुलांसोबत तुम्ही बसा, आजी लक्ष ठेवा मुलांवर असे म्हटले। आणि मग एक एक मुलं बोलवून बोलवून न्यायला लागले आणि मग त्या मुलांना म्हटले की ते आर्या की सांग आई वडिलांना। मग मला कोंडून ठेवले आणि बंदूक दाखवते आणि तुम्ही का नाही 1 करोड दिल्याशिवाय आम्हाला सोडणार नाही, अशी तुम्ही कुठून आणणार 1 करोड? म्हणून मुलं रडायला लागली, गरीब मुलं। आणि त्याने काय केलं, श्रीमंत मुलांना बोलवलं ऑडिशनला मुंबईला आणि पैसे देणार का? तर आमच्याकडून पैसे घेणार का? तर नाही बोलला, तुमच्याकडून घेणार नाही, आम्हीच देणार आहे तुम्हाला पैसे, असं बोलला। आणि मग वरती ठेवल्यावर लय दंगा झाला, सारखे येऊन दार वाजवायचं आणि शेवटी तो पण आला एकदा आणि जोर जोरात लाथा घातल्या दरवाजाला। तर मी बोलले कोण आहे? तर ते काळा सर होते ना, ते दाढीवाले, ते म्हटले मी आहे, उघडा। आणि मग ते आल्यावर आम्हाला बाहेर काढलं मग त्यानं आणि म्हटलं की चला बाहेर, आपल्याला बाहेर जायचं आहे। ते पण नाटक करत होता, पण त्या टीम मध्ये ती सगळी आहेत आर्या बरोबर, ते शूटिंगवाले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।